आशा व गटप्रवर्तक यांना मोठा दिलासा शासनाने दिलेला आहे. तर प्रत्येक खेड्यापाड्यात उभा दिसणार फक्त माझी आशा, एनसीची काळजी घेणार फक्त माझीच आशा, आणि लहान मुलांचं आरोग्य जपणार म्हणजे आपली आशा. मैत्रिणींनो, आशा सेविका व गटप्रवर्तकांना जो मोर्चा चालू आहे त्याप्रमाणे 5 महिन्याच्या पगाराची चिंता मिटलेली आहे. शासनाने निर्णय जारी केला आहे. तर आशाताई व गटप्रवर्तक ताई यांना काय मिळणार पगार, बघा शासनाचा निर्णय. आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक पगार अपडेट. पुढील 5 महिन्याची पगाराची चिंता तुमची मिटलेली आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग तुम्ही बघू शकता. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हजारो कार्यकर्ते आशा कार्य करत आहेत. त्याचप्रमाणे गटप्रवर्तक ही त्यांच्या मागे हजारो उभा आहेत. याप्रमाणे आशा व गटप्रवर्तक यांनी जो मोर्चा काढला आहे त्याच्यावर शासनाने तोडगा काढला आहे. तर 5 महिन्याच्या पगाराची चिंता काय मिटली आहे व त्याची काय माहिती आहे, पूर्ण व्हिडिओ बघा. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता 21 डिसेंबर रोजी शासन निर्णय जारी झालेला आहे. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मैत्रिणींनो, पूर्ण माहिती बघा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील अपडेट तुम्हाला लवकर मिळावा यासाठी लाईक नक्कीच करा. मैत्रिणींनो, आशाताई व गटप्रवर्तक खरंच खूप मेहनतीचा दुवा आहे. यांच्यासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण असं दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 याप्रमाणे यांना वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. तर यांची निधी मंजूर केली गेलेली आहे. पण ही निधी काय आहे यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर चला पुढील माहिती घेऊया. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजनेतून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना मोबदला दिला गेलेला आहे. 25-26 या आर्थिक वर्षासाठी एकूण 25 लाख इतकी तरतूद अर्थसंकल्पीय आणि पुरवणी मागणीतून मंजूर करण्यात आलेली आहे. तुम्ही बघू शकता 25 लाख इतकी तरतूद अर्थसंकल्पीय पुरवणी मागणी मंजूर करण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 25 पर्यंतचे मानधन रुपये 15 लाख इतका निधी वितरित केला गेला होता. पण आता 25 लाख निधी तुमचा मान्यतावरून आलेली आहे. याप्रमाणे नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या कालावधीसाठी आशा वर्कर सॅलरी दरमहा 15 तारखेला मासिक तत्वावर अदा करावी असं शासनाने ठामपणे निर्णय दिलेला आहे व जर अदा झाला नाही तर त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मानधन वितरणेचे वेळापत्रक आणि निधीचा तपशील खालील प्रमाणे आहे. तुम्ही बघू शकता महिना व निधी वितरण करण्याचा दिनांक, त्याचप्रमाणे मासिक तत्वावर लाखात तुमची निधी कशी वितरण होणार आहे त्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. नोव्हेंबर 2025 ते 15 नोव्हेंबर 2025 याप्रमाणे तुमची निधी वितरित करण्यात येणार आहे. डिसेंबर 25 ते 15 डिसेंबर पर्यंत तुमची निधी वितरित केली जाणार आहे. जानेवारी 26 ते 15 जानेवारी पर्यंत तुमची 86 लाख पर्यंत निधी वितरित केली जाणार आहे. फेब्रुवारी 26 ते 15 फेब्रुवारी पर्यंत तुमची 86 लाख पर्यंत निधी वितरित केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात देखील 15 मार्च ते 15 मार्च पर्यंत तुमची निधी वितरित केली जाणार आहे. तुम्ही बघू शकता हा पूर्ण तुमचा तक्ता शासनानुसार आलेला आहे. या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांना त्यांच्या कार्याचा योग्य मोबदला वेळेवर मिळणार आहे. आशा वर्करची सॅलरी वितरणाची आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर करण्यासाठी अधिकारी यांनी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहार व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता की अधिकारी सुद्धा तुम्हाला नेमून दिलेला आहे. त्याप्रमाणेच तुमची निधी वितरित होणार आहे.
आणि फक्त उभा दिसणार ते आशाताई आणि गटप्रवर्तक. केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या सेवेसाठी त्यांना प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जाणार आहे. योगदानाचा विचार करून मानधन वेळेवर वितरण होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी अधिकारी बरेच नेमून देण्यात आलेले आहे. शासनाचा खूप मोठा वाटा आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार नोव्हेंबर 25 ते मार्च 2026 या कालावधीमध्ये आशा वर्कर सॅलरीची निधी दरमहा 15 तारखेला अर्थसंकल्पीय अंदाज वाटप आणि संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरित करण्याची शासनाने निर्णय घेतलेला आहे. अर्थसंकल्प व लेखा सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई